नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि बघा, आपण आलो आहे एका खास ठिकाणी, आपल्या गावच्या कुलदैवत आणि ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिरात। तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप लोकांची श्रद्धा आहे। तर चला, आपण प्रवेशद्वारावरून मी ताट वगैरे घेतलं, पातळ साहित्य सगळं, आणि आता जाऊया आत। मी पहिले एक वेळ येऊन गेले, पण खूप गर्दी असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्या दिवशी वेळही नव्हता एवढा। आज सकाळीच आले मुलाला घेऊन। तर बघा, आज लाईन पण थोडीशीच आहे। तर चला आपण जाऊया मंदिरात। जगदंबा जगदंब, खूप सुंदर असा परिसर आहे। इकडे हवन पण पेटलेला आहे, होम। प्रवेशद्वारावर आलोय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। असं दरवेळेस प्रत्येक वेळेस आल्याबरोबर मी म्हणते आणि नंतर पायरी चढते। तर इकडे ओटी वगैरे द्यायची, तर शृंगार पण चालू आहे देवीचा। तर त्यांनी शृंगार चालू असल्यामुळे व्हिडिओ घेऊ दिला नाही। तर बघा, माझी झाली आहे पूजा पातळ वगैरे देऊन, आणि बाहेर आलो होमाची पूजा करायची। इथे मी नैवेद्य वगैरे आणला घरूनच। बाकीचे मी फक्त इथे दाखवणार आहे, बाकीचे सगळे घरी दाखवणार आहे। तर इथे सतत सांगतायत नैवेद्य वापस घेऊन जा, कारण इथे खूप घाण करतात बायका आणि मंदिरात अन्नाचाही अपमान होतो असं मला वाटतं बरं का। तर झाली आपली पूजा होमाची। खूप प्रसन्न असं वातावरण आहे इथं आज, आणि खूप गर्दी पण आता थोड्या वेळानं वाढतीये। हे बघा, मुख्य द्वारापासून असं दिसतं मंदिर। आता आली आहे घरी, चला आरती करून घेऊ। झाली आहे माझी आरती। तर दिवे वगैरे पाजळले, बाकीचे सगळं करून घेतलं। मी आज सकाळी खूप लवकर उठून सगळं आवरलं आणि लवकर मंदिरात जायचं म्हणून पटपट पटपट तयारी केली सगळी। नैवेद्य, दिवे वगैरे, परत माणसांनाही आपल्या आपल्या कामांना जायचं असतं, तर त्याच्यामुळे लवकर केलेलं बरं। तर बघा, हे मी नैवेद्य केले, पूजाही झाली माझी। इकडे छोट्याशा ह्याच्यात होमाचं हे ठेवलेलं आहे साहित्य। तर घट असा हलवला, तुमच्याकडे कसं हलवतात ते मला माहीत नाही, तर नक्की सांगा। हे आपलं धन। आणि 9 दिवस कसे गेले ते कळालंच नाही बरं का। उपवास तर मी 9 दिवसाचे नाही केले, एक पहिला केला आणि नंतर अष्टमीचा केला। तर कोण कोण असं करतं की पहिला आणि शेवटचा करतं, नक्की सांगा, कारण माझ्याकडून एवढे उपवास होत नाहीत, त्याच्यामुळे मी करत नाही। आणि इकडे पेटवलं आहे मी छोटंसं हवन, त्याच्यात साहित्य टाकलं। किती छान वाटतं बघा, मन अगदी प्रसन्न होतं दिव्याच्या ज्योती बघून। आणि आपले सणवार जे असतात हिंदू धर्मातले, ते मनाला खूप ऊर्जा देऊन जातात आणि नवनवीन काहीतरी त्याच्यामागे कारणच असतात। तर घरातली झाली माझी पूजा। आता तुळशी मातेची पूजा। आमचं जरा बाहेर असल्यामुळं थोडं खराब झालं तुळशी वृंदावन, आणि थोडं जुनं पण आहे। झाली तुळशीची पूजा। चला आता दुसऱ्या मंदिरात दाखवते मी तुम्हाला। इकडे हनुमानजीचं पण मंदिर आहे। तर मंदिरात नैवेद्य वगैरे दाखवून प्रार्थना केली देवाला, देव बाप्पा सर्वांना सुखी ठेव। हे बघा, आमच्या मंदिरात आहे बजरंगबली, महादेव। आणि विशेष तुम्हाला सांगायचं तर आमच्या साहेबांनी आमचे सासूबाई आणि सासरे त्यांची पण फोटो मंदिरातच ठेवलेली आहे, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की आईवडील हे देवापेक्षा कमी नसतात, म्हणून ते रोज पूजा करतात आणि मंदिरात फोटो ठेवला। तर चला, आता झाली आपली पूजा, आणि या मग आता उपवास सोडायला मी सोडते हे उपवास। स्वयंपाक काय काय केला बघा, मी तुम्हाला सांगते। सर्व करून झालं आता,
आता बघा इकडे पूजा झाली, छान वाटत आहे। आता इकडे बघा फ्लावरची भाजी, भात, वरण, चपाती आणि आज गोड मी जास्त बनवलं नाही, गुळ तुपाचाच नैवेद्य दाखवला। तर मग चला असाच व्हिडिओ बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।